हॅलो टू एव्हरीवन. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी आरजे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 19 ऑगस्ट. चला तर मग दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. आपले लक्ष विसरू नका, अन्यथा जे काही मिळाले तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. तेव्हा मित्रांनो, तुमचं लक्ष म्हणजेच तुमचं एम कधीच विसरू नका. मित्रांनो, दिवसाची सुरुवात तरी आपण एका चांगल्या आणि सकारात्मक विचाराने केलेली आहे. यानंतर जाणून घेऊया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. सन 1919 साली अफगाणिस्तानला ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळालं. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. मित्रांनो, याचबरोबर आज जागतिक छायाचित्रकार दिन आहे. या दिवसाचा इतिहास सुमारे 250 वर्षांचा आहे. या दिवसाची सुरुवात फ्रान्स देशामध्ये झाली होती. लुईस द गेरो आणो जोसेफ नायफोर यांनी सन 1837 साली द्वेरोटाइप या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीचा शोध लावला. या शोधामुळे छायाचित्रण करणे सोपे बनले होते. सन 9 जानेवारी 1839 साली फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेने डेरोटाइप असे नाव ठेवले. 19 ऑगस्ट 2010 साली जगभरातल्या फोटोग्राफर्सनी पहिला जागतिक छायाचित्रकार दिवस आयोजित केला होता. त्यानंतर दरवर्षी 19 ऑगस्ट हा दिवस जागतिक छायाचित्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, याच निमित्ताने जगभरातील सगळ्या छायाचित्रकारांना म्हणजेच फोटोग्राफर्सना या जागतिक छायाचित्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी, ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय अशी कामगिरी करून आपला ठसा इतिहासात उमटवला आहे. अशा काही विशेष व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 19 ऑगस्ट 1871 साली विमानाचा शोध लावणाऱ्या अमेरिकन राईट बंधूंपैकी एक ऑरव्हिल राईट यांचा जन्म झाला. 1886 साली भारतीय स्वातंत्र्य सैनिक व नागपूर येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहाल मतवादी गटातील सदस्य मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर यांचा जन्म झाला. 19 ऑगस्ट 1887 साली भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते आणि राजकारणी तसंच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत सामील असलेले नेता एस सत्यमूर्ती यांचा जन्म झाला. सन 1903 साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक व चरित्रकार गंगाधर देवराव खानोलकर यांचा जन्म झाला. सन 1907 साली भारतीय राजकारणी व माजी कॅबिनेट मंत्री स्वर्ण सिंह यांचा जन्म झाला. सन 1908 साली पद्मभूषण पुरस्कार तसंच संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय ठुमरी गायक उस्ताद अब्दुल रशीद खान यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी भारताचे 9वे राष्ट्रपती व 8वे उपराष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचा जन्म झाला. सन 1946 साली प्रसिद्ध अमेरिकन राजकारणी तसंच अमेरिकेचे माजी 42वे राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचा जन्म झाला. बिल क्लिंटन यांनी 20 जानेवारी 1993 ते 20 जानेवारी 2001 या कालखंडात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद सांभाळलं होतं. शीतयुद्धाच्या अखेरच्या कालखंडात त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सुद्धा सांभाळली होती. 1979 ते 81 आणि 1983 ते 92 अशा 2 मुदतींसाठी आर्कान्सा राज्याचे ते गव्हर्नर होते. अमेरिकी इतिहासामध्ये दीर्घकाळ शांतता नांदलेल्या व भरभराटीच्या कालखंडात क्लिंटन यांची अध्यक्षीय कारकीर्द झाली. क्लिंटन हे अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य आहे. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. सन 1950 साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा, व्यावसायिक भारतीय अभियांत्रिकी शिक्षिका आणि इंग्रजी व कन्नड भाषिक लेखिका सुधा मूर्ती यांचा जन्म झाला. इन्फोसिस या प्रसिद्ध संस्थेचे सहसंस्थापक NR नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी आहेत. सुधा मूर्ती यांनी 9हून अधिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. तसंच त्यांच्या नावावर अनेक कथासंग्रह देखील आहेत.
त्यांना 2006 साली पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता. सुधा मूर्तींनी संगणक शास्त्रज्ञ व अभियंता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. टेल्को कंपनीत निवड झालेल्या त्या पहिल्या महिला अभियंत्या होत्या. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुधा मूर्ती यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, पण त्याकरता तुम्हाला आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकावं लागेल. चला तर मग यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. अशा काही व्यक्ती ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय कामगिरी करून आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे. अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 19 ऑगस्ट 1662 साली फ्रेंच गणिततज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, शोधक, लेखक आणि कॅथोलिक धर्मशास्त्रज्ञ ब्लेज पास्कल यांचं निधन झालं. सन 1906 साली ब्रिटिशकालीन भारतातील बॉम्बे हायकोर्टाचे बॅरिस्टर म्हणून सराव करणारे पहिले भारतीय व्यक्ती तसंच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरे अध्यक्ष व पहिले मुस्लिम अध्यक्ष बद्रुद्दीन तय्यबजी यांचं निधन झालं. सन 1947 साली मास्टर विनायक म्हणून प्रसिद्ध असणारे भारतीय चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते विनायक दामोदर कर्नाटकी यांचं निधन झालं. सन 1983 साली भारतीय शिक्षण तज्ज्ञ, देशभक्त, कुशल संघटक, लेखक, पत्रकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य डॉक्टर विनायक विश्वनाथ उर्फ आप्पासाहेब पेंडसे यांचं निधन झालं. सन 1993 साली प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक व लेखक आणि नाटककार उत्पल दत्त यांचं निधन झालं. सन 1994 साली रसायनशास्त्र आणि शांततेचा नोबेल पारितोषिक विजेता, अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ व रसायन अभियंता तसंच शांततेचे कार्यकर्ते, लेखक आणि शिक्षक लिनस कार्ल पॉलिंग यांचं निधन झालं. सन 2000. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून विनम्र अभिवादन. मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.